हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे KDMC 2025 ची जी रिक्रुटमेंट आहे त्यासाठी जनरल नॉलेजचा आज टॉपिक कव्हर करत आहे, इकॉनॉमी ऑफ महाराष्ट्र. ठीक आहे. तर याच्यामध्ये इकॉनॉमी ऑफ रिलेटेड टू महाराष्ट्र जे आहे त्याचे आपण इथे 140 क्वेश्चन्स जे आहे ते कव्हर करणार आहे, ज्याच्यामध्ये आपण पूर्ण पार्ट वाईज क्वेश्चन्स जे आहे ते बघणार आहे. ठीक आहे. हा आपला जो आहे हा आपला 4th व्हिडिओ आहे जो आपण जनरल नॉलेजचा पोस्ट करतो आहे. याच्या आधी आपण 3 व्हिडिओज पोस्ट केलेले आहेत. ज्यांनी आतापर्यंत ते नाही बघितले आहे ते पण बनवून घ्या, जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस होऊन जाईल. ठीक आहे. असेच कंटिन्यू आपल्याला 9 to 10 व्हिडिओज जे आहे ते टील एक्झामपर्यंत बनवायचे आहेत, जेणेकरून जनरल नॉलेज रिलेटेड टू महाराष्ट्र ते आपले क्वेश्चन्स जे आहे ते कंप्लीट होऊन जातील. ठीक आहे. तर तसंच आणखी एक सांगायचं आहे की बघा, रिव्हिजन MCQs PDF म्हणजे रिव्हिजन 1 लाइनर PDF अवेलेबल आहे. याच्यामध्ये क्वेश्चन आन्सर फक्त एक्सप्लेनेशन्स दिलेले आहे, क्वेश्चन्स MCQ पॅटर्नमध्ये नाही आहे. ठीक आहे. क्वेश्चन आन्सर एक्सप्लेनेशन्स दिलेले आहे आणि याच्यामध्ये बघा रिव्हिजनसाठीच आहे तर म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट, RTI, त्याच्यानंतर राईट टू पब्लिक सर्व्हिस ॲक्ट, GK ऑफ महाराष्ट्र रिलेटेड आणि करंट अफेअर्समध्ये इंटरनॅशनल आणि नॅशनल न्यूजचे मार्च टू ऑगस्ट मीन्स 6 मंथ्सचे जे आहे ते करंट अफेअर्स याच्यामध्ये ॲड केलेले आहे. ठीक आहे. मिनिमम याच्यामध्ये 2000 प्लस 1 लाइनर्स आहे आणि याची प्राईज आहे 100 रुपीज. ज्यांना पण रिव्हिजन करिता जर MCQ PDF हवी असेल ती घेऊ शकता, याची प्रिंट काढून तुम्ही वाचू शकता, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल. ही फक्त जी आहे ती KDMC 2025च्या हिशोबाने आपण बनवली आहे, कारण की जे करंट अफेअर्स आहेत ते त्याच्याचनुसार इथे ॲड केलेले आहे. ठीक आहे. तर ज्यांना पण PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF घेऊ शकता. कारण की खूप स्टुडंटची अशी रिक्वायरमेंट होते की सर 10 दिवसामध्ये काय काय वाचायचं आहे, GK पण आहे, GS पण आहे, करंट अफेअर्स पण आहेत, ॲक्ट पण आहे, त्याच्यानंतर प्रोफेशनल नॉलेजचे सब्जेक्टसुद्धा आहे. तर त्याच्यासाठी आपण ही थोडीफार एक रिव्हिजन 1 लाइनर MCQs बनवली आहे. तर हे तुम्ही परचेस करून 10 दिवसामध्ये रिव्हिजन करू शकता. तर चला स्टार्ट करूया आपण. इथे फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, फर्स्ट पार्ट आहे आपला इकॉनॉमिक स्ट्रक्चर ऑफ महाराष्ट्र. ठीक आहे. महाराष्ट्राचे इकॉनॉमिक स्ट्रक्चर काय आहे याच्याबद्दल जे आहे ते आपण MCQs कव्हर करूया. ठीक आहे. तर बघा, फर्स्ट आहे महाराष्ट्र कॉन्ट्रीब्यूट नियरली व्हॉट पर्सेंटेज टू इंडिया GDP. महाराष्ट्र भारताच्या GDPमध्ये सुमारे किती टक्के योगदान करते? तर आन्सर आहे थर्ड, 14 to 15%. ठीक आहे. Maharashtra is in India largest state economy and contribute about 14 to 15% of India's GDP. Okay. Next, second, which sector contribute the highest share of Maharashtra GSDP? ठीक आहे. महाराष्ट्र GSDP मध्ये सर्वाधिक वाटा कोणत्या क्षेत्राचा आहे? मीन्स कॉन्ट्रीब्युशन्स. ठीक आहे. तर कॉन्ट्रीब्युशन जर पाहिलं तर ते आहे सर्व्हिस सेक्टरचा, मीन्स सेवा सेक्टर. ठीक आहे. द सर्व्हिस सेक्टर कॉन्ट्रीब्यूट अराउंड 55 to 60% ऑफ GSDP, मेकिंग इट लार्जेस्ट. ठीक आहे. नेक्स्ट, थर्ड, शुगर कोऑपरेटिव्ह आर concentrated in which region of महाराष्ट्र? साखर सहकारी संस्था महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आढळतात? तर आन्सर आहे थर्ड, वेस्टर्न महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र. ठीक आहे. डिस्ट्रिक्ट लाईक कोल्हापूर, सातारा, सांगली अँड पुणे आर नोन फॉर शुगर कोऑपरेटिव्स. ओके. नेक्स्ट, फोर्थ, द मुंबई पुणे इंडस्ट्रियल कॉरिडॉर इज मेनली फेमस फॉर विच इंडस्ट्री? मुंबई पुणे औद्योगिक पट्टा मुख्यतः कोणत्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे? तर आन्सर आहे सेकंड, ऑटोमोबाईल, मोटार उद्योगासाठी. ठीक आहे. द कॉरिडॉर हॅज ऑटोमोबाईल जायंट्स सच ॲज टाटा, बजाज, वॉल्क्सवॅगन अँड मर्सिडीज. नेक्स्ट, फिफ्थ, अप्रॉक्सिमेट शेअर ऑफ ॲग्रिकल्चर इन महाराष्ट्र इकॉनॉमी इज? महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत शेतीचा अंदाजे किती टक्का वाटा आहे? तर आन्सर आहे सेकंड, 10 to 12%. ठीक आहे. ॲग्रिकल्चर अँड अलाइड ॲक्टिव्हिटी कॉन्ट्रीब्यूट अराउंड 10 to 12% ऑफ GSDP. ठीक आहे. नेक्स्ट, सिक्स्थ, विच ऑफ द फॉलोइंग सिटीज इज नॉट अन IT हब ऑफ महाराष्ट्र? खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्रातील IT केंद्र नाही आहे? तर बघा, मुंबई, पुणे, नागपूर आहे, तर औरंगाबाद नाही आहे. ठीक आहे. तर आन्सर येईल इथे औरंगाबाद, कारण की पुणे, मुंबई, नागपूर आर IT हब्स वाईल औरंगाबाद इज मेनली अन इंडस्ट्रियल अँड फार्मा हब. ओके. नेक्स्ट, सेवन, RBI हेडक्वार्टर इज लोकेटेड इन विच सिटी? भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? हे आपण काल पण बघितलं होतं. आन्सर काय इथे? मुंबई. द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हॅज इट्स हेडक्वार्टर इन मुंबई, द कंट्री फायनान्शियल
कॅपिटल. नेक्स्ट 8. विच क्रॉप इज द बॅकबोन ऑफ कोऑपरेटिव्ह मुवमेंट इन महाराष्ट्र. महाराष्ट्रातील सरकारी चळवळीचा कणा कोणते पीक आहे? तर आन्सर आहे सेकंड शुगर केन मीन्स ऊस. ठीक आहे. शुगर केन बेस्ड कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरी शेप महाराष्ट्र रूरल इकॉनॉमी अँड पॉलिटिक्स. नेक्स्ट 9th. BSE means Bombay Stock Exchange was established in which year. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज कोणत्या वर्षी स्थापन झाले? तर आन्सर आहे सेकंड 1875. ठीक आहे. एस्टॅब्लिश इन 1875 इज द ओल्डेस्ट स्टॉक एक्सचेंज इन एशिया. नेक्स्ट 10th. विच सेक्टर प्रोव्हाइड मॅक्झिमम अर्बन एम्प्लॉयमेंट इन महाराष्ट्र. महाराष्ट्रातील शहरी रोजगार सर्वाधिक कोणत्या क्षेत्रात आहे? तर आन्सर आहे सेकंड सर्व्हिसेस. ठीक आहे. अर्बन जॉब्स आर डॉमिनेटेड बाय IT, बँकिंग, फायनान्स, बॉलिवूड अँड ट्रेड एक्सेट्रा. नेक्स्ट 11. जवाहरलाल नेहरू पोर्ट JNPT इज लोकेटेड नियर विच सिटी. जवाहरलाल नेहरू बंदर कोणत्या शहराजवळ आहे? तर आन्सर आहे थर्ड नवी मुंबई. ठीक आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट इंडियाज लार्जेस्ट कंटेनर पोर्ट इज सिच्युएटेड नियर नवी मुंबई. नेक्स्ट 12th. विदर्भ रिजन इज मेनली फेमस फॉर विच क्रॉप. विदर्भ प्रदेश कोणत्या पिकासाठी प्रसिद्ध आहे? आन्सर आहे सेकंड कॉटन. विदर्भ इज प्रॉपरली नोन ॲज अ कॉटन बेल्ट ऑफ महाराष्ट्र. नेक्स्ट 13. महाराष्ट्र अर्बन पॉप्युलेशन इज अप्रॉक्सिमेटली व्हॉट पर्सेंटेज. महाराष्ट्राची शहरी लोकसंख्या अंदाजे किती टक्के आहे? आन्सर आहे थर्ड 45%. ठीक आहे. महाराष्ट्र इज अबाउट 45% अर्बनाइज, मच हायर दॅन नॅशनल ॲव्हरेज ऑफ 35%. नेक्स्ट 14. विच सिटी इज द कॉल्ड फार्मा अँड बायोटेक हब ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्रातील औषध निर्माण व बायोटेक केंद्र कोणते शहर आहे? तर आत्ताच सांगितलं होतं मी औरंगाबाद. औरंगाबाद होस्ट मेनी फार्मा अँड बायोटेक कंपनी मेकिंग इट ड्रग कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. नेक्स्ट 15. विच सर्व्हिस इंडस्ट्री कॉन्ट्रीब्यूट सिग्निफिकंटली टू महाराष्ट्र इकॉनॉमी. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे योगदान देणारा सेवा उद्योग कोणता? आन्सर आहे सेकंड बॉलिवूड. ठीक आहे. बघा बॉलिवूड अँड मराठी फिल्म इंडस्ट्री बेस्ड इन मुंबई जनरेट ह्यूज रेव्हेन्यू अँड जॉब्स. नेक्स्ट 16. विच क्रॉप डॉमिनेट द मराठवाडा रिजन. मराठवाडा प्रदेशात कोणते पीक प्रमुख आहेत? आन्सर आहे फर्स्ट कॉटन मीन्स कापूस. मराठवाडा इज ड्रॉट पॉन बट कॉटन इट मेन कॅश क्रॉप. नेक्स्ट 17. विच ऑफ द फॉलोइंग इज द मेन रेव्हेन्यू सोर्स ऑफ महाराष्ट्र. खालीलपैकी महाराष्ट्राचे प्रमुख महसूल साधन कोणते आहे? तर आन्सर आहे फर्स्ट GST गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स कॉन्ट्रीब्यूट द लार्जेस्ट शेअर टू द स्टेट रेव्हेन्यू. नेक्स्ट 18. NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज वॉज फाउंडेड इन विच इयर. NSE राष्ट्रीय शेअर बाजार कोणत्या वर्षी स्थापन झाले? तर आन्सर आहे सेकंड 1992. NSE was established in 1992 with electronic trading system. Next 19. Which Maharashtra city is major grape and wine production hub? महाराष्ट्रातील कोणते शहर द्राक्ष व वाईन उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? आन्सर आहे थर्ड नाशिक. नाशिक इज नोन ॲज अ वाईन कॅपिटल ऑफ इंडिया ड्यू टू इट्स वाईनॅड अँड ग्रेप प्रोडक्शन. नेक्स्ट 20. विच इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट इज कॉल्ड ॲज महाराष्ट्रज ग्रोथ हायवे. महाराष्ट्राचा ग्रोथ हायवे म्हणून कोणत्या प्रकल्पाला ओळखले जाते? तर आन्सर आहे सेकंड समृद्धी महामार्ग. द नागपूर मुंबई समृद्धी एक्सप्रेस वे कनेक्ट की रिजन बूस्टिंग ट्रेड अँड इकॉनॉमी. आता बघा नेक्स्ट जो आहे पार्ट 2 सेक्टर ॲग्रिकल्चर इंडस्ट्री अँड सर्व्हिस सेक्टर. ठीक आहे. तसंच बघा KDMC साठी थेरी प्लस MCQs PDF सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना थेरी प्लस MCQs PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF घेऊ शकता. इंग्लिशमध्ये पण आहे आणि मराठीमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. आता बघा सेकंड पार्टचे क्वेश्चन्स बघूया. फर्स्ट आहे विच क्रॉप इज द बॅकबोन ऑफ महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह मुवमेंट. महाराष्ट्रातील सरकारी चळवळीचा कणा कोणते पीक आहे? तर आन्सर आहे सेकंड शुगर केन. ठीक आहे.
sugarcane based cooperative, especially sugar factories in western Maharashtra, played a vital role in rural political and economy. Next, second, sugar cooperative are mainly concentrated in which region of Maharashtra? हे आपण बघितलाच आहे. महाराष्ट्रातील साखर सहकारी संस्था प्रामुख्याने कोणत्या भागात आहे? तर आन्सर आहे थर्ड, वेस्टर्न महाराष्ट्र. डिस्ट्रिक्ट लाईक कोल्हापूर, सांगली, सातारा अँड पुणे आर द हब ऑफ शुगर कोऑपरेटिव्ह. नेक्स्ट, थर्ड, विदर्भ रिजन इज पॉप्युलरली नोन ॲज डॅश ऑफ महाराष्ट्र. विदर्भ प्रदेश महाराष्ट्राचा डॅश म्हणून ओळखला जातो. तो आन्सर आहे सेकंड, कॉटन बेल्ट, कापसाचा पट्टा. ठीक आहे. विदर्भ इज फेमस फॉर कॉटन प्रोडक्शन अँड इट इज ऑफन कॉल्ड कॉटन बेल्ट ऑफ महाराष्ट्र. नेक्स्ट, फोर्थ, मराठवाडा रिजन मेनली प्रोड्यूस विच कॅश क्रॉप. मराठवाडा प्रदेशात प्रमुख रोख पीक कोणते आहे? आन्सर आहे सेकंड, कॉटन. ठीक आहे, म्हणजे कापूस. मराठवाडा इज ड्रॉट पॉन बट कॉटन रिमेन द मेन कॅश क्रॉप. नेक्स्ट, फिफ्थ, विच हॉर्टिकल्चर क्रॉप ऑफ महाराष्ट्र इज वर्ल्ड फेमस. महाराष्ट्रातील कोणते बागायती पीक जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे? आन्सर आहे फर्स्ट, ग्रेप्स मीन्स द्राक्षे. महाराष्ट्र स्पेशली लाईक नाशिक इज फेमस फॉर ग्रेप अँड वाईन प्रोडक्शन. नेक्स्ट, सिक्स्थ, द मुंबई पुणे कॉरिडॉर इज मेनली फेमस फॉर विच इंडस्ट्री. मुंबई पुणे औद्योगिक पट्टा मुख्यतः कोणत्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे? आन्सर आहे सेकंड, ऑटोमोबाईल्स. ठीक आहे, मोटर उद्योग. मुंबई पुणे कॉरिडॉर हॅज मेनली ऑटोमोबाईल जायंट लाईक टाटा, बजाज, वोल्क्सवॅगन, मर्सिडीज बेंझ एक्सेट्रा. नेक्स्ट, सेवन्थ, औरंगाबाद इज ऑल्सो नोन ॲज डॅश ऑफ महाराष्ट्र. औरंगाबादलाच महाराष्ट्राचे डॅश म्हणून ओळखले जाते. आन्सर आहे सेकंड, फार्मा कॅपिटल, औषध राजधानी. ठीक आहे. Aurangabad has many pharma and biotech companies, making it the pharma hub of Maharashtra. Next, 8, which organization promote industrial development in Maharashtra. महाराष्ट्रातील औद्योगिक विकासासाठी कोणती संस्था कार्य करते? आन्सर आहे सेकंड, MIDC, महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, डेव्हलप इंडस्ट्रियल इस्टेट अँड प्रमोट इंडस्ट्रीज. नेक्स्ट, 9th, which Maharashtra city is emerging as a logistic hub due to its central location. महाराष्ट्रातील कोणते शहर मध्यवर्ती स्थानामुळे लॉजिस्टिक केंद्र म्हणून उदयास येत आहे? आन्सर आहे सेकंड, नागपूर. ठीक आहे. नागपूर इज बिंग सेंट्रली लोकेटेड, इज डेव्हलपिंग इंडियाज मेजर लॉजिस्टिक हब. नेक्स्ट, 10th, विच इंडस्ट्रियल सेक्टर इज मेनली कॉन्सन्ट्रेटेड इन सोलापूर. सोलापूरमध्ये कोणता औद्योगिक क्षेत्र प्रामुख्याने आहे? आन्सर आहे फर्स्ट, टेक्स्टाईल, वस्त्र. सोलापूर इज फेमस फॉर टेक्स्टाईल इंडस्ट्री, स्पेशली टॉवेल अँड बेडशीट्स. नेक्स्ट, 11th, विच सिटी इज द फायनान्शियल कॅपिटल ऑफ इंडिया. भारताची आर्थिक राजधानी कोणते शहर आहे? आन्सर आहे थर्ड, मुंबई. ठीक आहे. मुंबई होस्ट RBI हेडक्वार्टर, BSE, NSE अँड कॉर्पोरेट हेडक्वार्टर्स, मेकिंग इट इंडियाज फायनान्शियल कॅपिटल. नेक्स्ट, 12th, विच महाराष्ट्र सिटी इज नोन ॲज अ IT हब ऑफ वेस्टर्न इंडिया. पश्चिम भारताचे IT केंद्र म्हणून महाराष्ट्रातील कोणते शहर ओळखले जाते? आन्सर आहे फर्स्ट, पुणे. पुणे इज द लीडिंग IT हब विथ इन्फोसिस, TCS, विप्रो अँड टेक महिंद्रा. नेक्स्ट, 13, वेअर इज द बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लोकेटेड. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज कुठे आहे? आन्सर आहे सेकंड, मुंबई. BSE, एशियाज ओल्डेस्ट स्टॉक एक्सचेंज, इज लोकेटेड इन मुंबई. नेक्स्ट, 14, which year was the national stock exchange established. राष्ट्रीय शेअर बाजार कोणत्या वर्षी स्थापन झाला? आन्सर आहे सेकंड, 1992. NSE was formed in 1992 with electronic trading system. Next, 15, which industry in Mumbai is globally famous. मुंबईतील कोणता उद्योग जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे? आन्सर आहे सेकंड, बॉलिवूड मीन्स फिल्म इंडस्ट्री. मुंबई इज होम ऑफ बॉलिवूड, वन ऑफ द लार्जेस्ट फिल्म इंडस्ट्री इन द वर्ल्ड. नेक्स्ट, 16, विच महाराष्ट्र सिटी इज नोन ॲज अ वाईन कॅपिटल. हे सगळ्यांनाच माहीत आहे. भारताची वाईन कॅपिटल म्हणून महाराष्ट्रातील कोणते शहर ओळखले जाते? आन्सर आहे सेकंड, नाशिक. ठीक आहे. नेक्स्ट, 17, विच सेक्टर प्रोव्हाइड मॅक्झिमम एम्प्लॉयमेंट इन महाराष्ट्र अर्बन एरियाज. महाराष्ट्रातील शहरी भागात सर्वाधिक रोजगार कोणत्या क्षेत्रात आहे? आन्सर आहे थर्ड, सर्व्हिसेस मीन्स सेवा, लाईक ॲज IT, बँकिंग, ट्रेड,
film industry employ the majority of urban workforce. Next, 18. Which international airport in Maharashtra is a major hub for service and trade? महाराष्ट्रातील कोणते आंतरराष्ट्रीय विमानतळ सेवा व वापरासाठी महत्त्वाचे केंद्र आहे? आन्सर आहे सेकंड, छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबई. ठीक आहे. मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट इज वन ऑफ द इंडियाज बिझिएस्ट एअरपोर्ट हँडलिंग ट्रेड, टुरिझम अँड सर्व्हिसेस. Next, 19. Which port in Maharashtra is the largest container port in India? महाराष्ट्रातील कोणते बंदरगाह भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर आहे? आन्सर आहे इथे सेकंड, नावासेव. ठीक आहे. मीन्स जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट JNPT. ठीक आहे. अँड नवी मुंबई इज द लार्जेस्ट कंटेनर पोर्ट. नेक्स्ट, 20. विच एक्सप्रेस हायवे इज नोन ॲज अ महाराष्ट्र ग्रोथ हायवे? महाराष्ट्राचा ग्रोथ हायवे म्हणून कोणत्या महामार्गाला ओळखले जाते? तर आन्सर आहे सेकंड, समृद्धी महामार्ग. ठीक आहे. नेक्स्ट, आता बघा नेक्स्ट आहे पार्ट 3 जो आहे स्टेट इकॉनॉमिक प्लॅनिंगचा. ठीक आहे. आता याच्यामध्ये स्टेट इकॉनॉमिक प्लॅनिंगचे आपण 20 MCQs कव्हर करूया, जेणेकरून आपले जे जनरल नॉलेज इकॉनॉमी महाराष्ट्राचे क्वेश्चन्स आहेत ते कव्हर होतील. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तुमचे लाईक्स वाढतील तेव्हाच आपण इथे व्हिडिओला कंटिन्यू करू शकणार, अदरवाईज नाही. ठीक आहे. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे पार्ट 3चा फर्स्ट क्वेश्चन. द फर्स्ट 5-year प्लॅन ऑफ महाराष्ट्र फोकस मेनली ऑन विच सेक्टर? महाराष्ट्राच्या पहिल्या पंचवार्षिक योजनेत मुख्य भर कोणत्या क्षेत्रावर होतो? तर आन्सर आहे सेकंड, ॲग्रिकल्चर अँड इरिगेशन, शेती व सिंचन. ठीक आहे. लाईक इंडिया फर्स्ट प्लॅन, महाराष्ट्र अर्ली फोकस वॉज ऑन ॲग्रिकल्चर अँड इरिगेशन टू एन्श्युअर फूड सेक्युरिटी. तसंच बघा जेई सिव्हिलसाठी शॉर्ट नोट प्लस MCQs PDF अवेलेबल आहे. ज्यांना पण सिव्हिलची PDF हवी असेल ते PDF घेऊन अभ्यास करू शकतात. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तिथनं तुम्ही परचेस करू शकता. ओके. बघा सेकंड क्वेश्चन काय आहे, विच ऑर्गनायझेशन प्रिपेअर स्टेट लेवल प्लॅन इन महाराष्ट्र? महाराष्ट्रात राज्यस्तरीय योजना कोणत्याही संस्था तयार करते? आन्सर आहे सेकंड, स्टेट प्लॅनिंग डिपार्टमेंट, राज्य योजना विभाग. ठीक आहे. द महाराष्ट्र स्टेट प्लॅनिंग डिपार्टमेंट अलाइन इट्स प्लॅन विथ नॅशनल पॉलिसीज. नेक्स्ट, थर्ड, शुगर कोऑपरेटिव्ह वेअर प्रमोटेड इन महाराष्ट्र ड्युरिंग विच प्लॅनिंग पिरियड? साखर सहकारी संस्था म्हणून महाराष्ट्र कोणत्या योजना कालावधीत प्रोत्साहित केल्या गेल्या? तर आन्सर आहे सेकंड, थर्ड अँड फोर्थ प्लॅन, तिसरी व चौथी योजना. ठीक आहे. शुगर कोऑपरेटिव्ह एक्सपांडेड इन 1960-1970 एस्पेशली इन वेस्टर्न महाराष्ट्र. नेक्स्ट, फोर्थ, विच प्लॅन एम्पॅसाइज एम्प्लॉयमेंट जनरेशन इन रूरल महाराष्ट्र? ग्रामीण महाराष्ट्र रोजगार निर्मितीवर कोणत्या योजनेत भर देण्यात आला? तर आन्सर आहे फर्स्ट, फिफ्थ प्लॅन, मीन्स फिफ्थ योजना. ठीक आहे. फिफ्थ प्लॅन फोकस ऑन गरिबी हटाव अँड एम्प्लॉयमेंट स्कीम. नेक्स्ट, फिफ्थ, विच एक्सप्रेसवे इज अ फ्लॅगशिप प्रोजेक्ट अंडर द विजन महाराष्ट्र 2030? विजन महाराष्ट्र 2030 अंतर्गत कोणता महामार्ग प्रमुख प्रकल्प आहे? आन्सर आहे सेकंड, मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग. ठीक आहे. इट्स द स्टेट ड्रीम प्रोजेक्ट टू इम्प्रूव्ह कनेक्टिव्हिटी अँड बूस्ट इकॉनॉमी. नेक्स्ट, सिक्स्थ, विजन महाराष्ट्र 2030 अलाइन विथ विच ग्लोबल एजेंडा? विजन महाराष्ट्र 2030 कोणत्या जागतिक अजेंडाशी संलग्न आहे? तर आन्सर आहे थर्ड, UN सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, संयुक्त राष्ट्र टिकाऊ विकास उद्दिष्ट. ठीक आहे. विजन 2030 इज लिंक टू SDG, मीन्स पॉवर्टी एज्युकेशन रिडक्शन, एन्व्हायरमेंट अँड एज्युकेशन. नेक्स्ट, सेवन्थ, विच सिटी इज इन्क्लुडेड इन स्मार्ट सिटी मिशन अंडर द विजन 2030? विजन 2030 अंतर्गत स्मार्ट सिटी मिशनमध्ये कोणते शहर समाविष्ट आहे? आन्सर आहे सेकंड, नागपूर. नागपूर, पुणे, नाशिक अँड मुंबई आर द पार्ट ऑफ स्मार्ट सिटीज मिशन. नेक्स्ट, 8, व्हॉट इज द टार्गेट ऑफ महाराष्ट्र टू बिकम अ डॅश इकॉनॉमी बाय 2030? महाराष्ट्राने 2030 पर्यंत डॅश अर्थव्यवस्था होण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तर आन्सर आहे सेकंड, $1 ट्रिलियन. महाराष्ट्र एम्स टू बिकम $1 ट्रिलियन इकॉनॉमी बाय 2030. नेक्स्ट, 9th,
विच प्लान गेव प्रायोरिटी टू इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट इन महाराष्ट्र? महाराष्ट्रात औद्योगिक विकासाला कोणत्या योजनेत प्राधान्य दिले गेले? आन्सर आहे फर्स्ट सेकंड प्लान, दुसरी योजना. ठीक आहे. द सेकंड प्लान एम्फसाइज इंडस्ट्रीज अँड मॉडर्नायझेशन. नेक्स्ट 10th, which scheme under the vision 2030 focus on water conservation? विजन 2030 अंतर्गत जल संवर्धनावर कोणती योजना केंद्रित आहे? आन्सर आहे फर्स्ट जलयुक्त शिवार. ठीक आहे. जलयुक्त शिवार अभियान इन महाराष्ट्र फ्लॅगशिप ओव्हर वॉटर कंझर्वेशन स्कीम. नेक्स्ट 11th, which sector was emphasized in 11th and 12th plan for महाराष्ट्र? महाराष्ट्रासाठी 11वी 12वी योजना कोणत्या क्षेत्रावर भर देत होत्या? आन्सर आहे सेकंड IT अँड सर्व्हिसेस. ठीक आहे. IT सर्व्हिसेस अँड एज्युकेशन वेअर मेजर फोकस एरिया. नेक्स्ट 12th, विच डिपार्टमेंट मॉनिटर विजन महाराष्ट्र 2030? विजन महाराष्ट्र 2030 कोणता विभाग पाहतो? आन्सर आहे सेकंड स्टेट प्लॅनिंग डिपार्टमेंट, राज्य योजना विभाग. ठीक आहे. द प्लॅनिंग डिपार्टमेंट इरिगेट्स विजन 2030 गोल्स. नेक्स्ट 13, विच प्लॅन एम्फसाइज गरिबी हटाव रिमूव्ह पॉवर्टी? ज्याला आपण म्हणतो गरिबी हटाव या योजनेला कोणत्या योजनेचे महत्त्व दिले गेले? आन्सर आहे सेकंड फिफ्थ प्लॅन, 5वी योजना, पॉवर्टी एलिव्हेशन अँड एम्प्लॉयमेंट. नेक्स्ट 14, विजन महाराष्ट्र 2030 प्रमोट विच टाइप ऑफ एनर्जी? विजन महाराष्ट्र 2030 कोणत्या प्रकारच्या ऊर्जेला प्रोत्साहन देते? आन्सर आहे सेकंड रिन्युएबल एनर्जी, नवीनीकरणीय ऊर्जा. विजन 2030 एम्फसाइज सोलार, वाइंड अँड ग्रीन एनर्जी. ओके. नेक्स्ट 15, विच रिजन ऑफ महाराष्ट्र रिसीव इरिगेशन फोकस इन अर्लियर प्लान? महाराष्ट्रातील कोणत्या भागावर सुरुवातीच्या योजनांमध्ये सिंचनावर भर देण्यात आला? आन्सर आहे थर्ड वेस्टर्न महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र. ठीक आहे. शुगर केन इरिगेशन अँड कोऑपरेटिव्ह मुवमेंट ग्रीव इन वेस्टर्न महाराष्ट्र. नेक्स्ट 16, विच सेक्टर इज कन्सिडर्ड बॅकबोन ऑफ विजन महाराष्ट्र 2030? विजन महाराष्ट्र 2030 मध्ये कोणते क्षेत्र कणा मानले जाते? आन्सर आहे थर्ड सर्व्हिसेस अँड IT. ठीक आहे. इज अ इकॉनॉमिक स्टेट ऑफ ग्रोथ. नेक्स्ट 17, इन विच इयर डिड महाराष्ट्र प्लॅनिंग बोर्ड एस्टॅब्लिश? महाराष्ट्र राज्य योजना मंडळ कोणत्या वर्षी स्थापन झाले? आन्सर आहे फर्स्ट 1960. आफ्टर स्टेट फॉर्मेशन 1960 प्लॅनिंग बोर्ड वॉज सेटअप. नेक्स्ट 18, what is the focus of digital महाराष्ट्र प्रोग्राम अंडर द विजन 2030? विजन 2030 अंतर्गत डिजिटल महाराष्ट्र कार्यक्रमाचा मुख्य भर कोणावर आहे? आन्सर आहे सेकंड ई गव्हर्नन्स अँड IT, ई शासन व IT वर. ठीक आहे. डिजिटल महाराष्ट्र प्रमोट IT हब अँड ऑनलाइन गव्हर्नन्स. नेक्स्ट 19, which 5-year plan was the last one in India before नीति आयोग replaced planning commission? भारतामध्ये योजना आयोगाऐवजी नीति आयोग येण्यापूर्वी शेवटची पंचवार्षिक योजना कोणती होती? आन्सर आहे थर्ड 12th प्लान, 12वी योजना. ठीक आहे. इन 2012 to 17 was the last before planning system ended. Next 20, which theme is the central to vision महाराष्ट्र 2030? विजन महाराष्ट्र 2030 चा मुख्य गाभा कोणता आहे? आन्सर आहे फर्स्ट इन्क्लुसिव्ह अँड सस्टेनेबल ग्रोथ, सर्वसमावेशक व शाश्वत विकास. विजन 2030 बॅलन्स ग्रोथ विथ सस्टेनेबिलिटी, डिजिटल इकॉनॉमी अँड इक्विटी. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट जो आहे तो आहे आपला पार्ट 4 इम्पॉर्टंट स्टेट अँड गव्हर्नमेंट स्कीम. ठीक आहे. याच्याबद्दल सुद्धा आपण 20 MCQs कव्हर करूया. तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की लास्ट पर्यंत मीन्स स्टील एक्झाम पर्यंत आपण याचे MCQs जे आहे ते कव्हर करण्याचा ट्राय करतो आहे. ठीक आहे. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, मीन्स नोटिफिकेशन्स थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तर बघा फर्स्ट क्वेश्चन काय आहे इम्पॉर्टंट स्टेट अँड गव्हर्नमेंट स्कीमचा. बघा व्हॉट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ जलयुक्त शिवार अभियान? जलयुक्त शिवार अभियानाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? आन्सर आहे सेकंड ड्रॉट प्रूफ महाराष्ट्र बाय वॉटर कन्झर्वेशन, जल
धोरणाद्वारे महाराष्ट्राला दुष्काळ मुक्त करणे. ठीक आहे. द स्कीम फोकस ऑन बिल्डिंग चेक डॅम, बर्न अँड प्रिकोलेशन टँक टू इम्प्रूव्ह वॉटर अवेलेबिलिटी. तसंच बघा जेई मेकॅनिकलची PDF अवेलेबल आहे. ज्यांना पण PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, मेसेज करून PDF तुम्ही तिथनं परचेस करू शकता. नेक्स्ट सेकंड आहे अंडर जलयुक्त शिवर वी स्ट्रक्चर आर प्रायमरी कन्स्ट्रक्टेड. जलयुक्त शिवर अंतर्गत मुख्यतः कोणती रचनात्मक संरचना तयार केली जाते? तर आन्सर आहे सेकंड, चेक डॅम अँड बर्न्स. ठीक आहे. चेक डॅम आणि बर्न मीन्स धी स्ट्रक्चर कन्झर्व रेन वॉटर अँड डिस्चार्ज ग्राउंड वॉटर. नेक्स्ट थर्ड, बाळासाहेब ठाकरे फार्मर लोन वेवर स्कीम टार्गेट विच ग्रुप. बाळासाहेब ठाकरे शेतकरी कर्जमाफी योजना कोणत्या गटासाठी आहे? तर आन्सर आहे सेकंड, स्मॉल अँड मार्जिनल फार्मर, लघु व मर्यादित शेतकरीसाठी. ठीक आहे. द स्कीम रिलीव्ह स्मॉल फार्मर फ्रॉम डेप्ट बर्डन. नेक्स्ट फोर्थ, मॅक्झिमम लोन वेवर अंडर बाबासाहेब ठाकरे स्कीम इज अप्रॉक्सिमेटली. बाळासाहेब ठाकरे योजना अंतर्गत कर्ज माफीची जास्तीत जास्त रक्कम सुमारे किती आहे? तर आन्सर आहे थर्ड, 2 लाख. ठीक आहे. फार्मर विथ लोन अप टू 2 लाख आर एलिजिबल फॉर वेवर. नेक्स्ट फोर्थ, जलयुक्त शिवर अभियान इनिशियली टार्गेटेड हाऊ मेनी वॉटर स्केअर्स डिस्ट्रिक्ट ॲज पर इयर. जलयुक्त शिवार अभियानाने सुरुवातीला वर्षाला किती पाण्याचा तुतवडा असलेल्या जिल्ह्यांना लक्ष केले? तर आन्सर आहे सेकंड, 5 डिस्ट्रिक्ट. ठीक आहे. इनिशियली 5 ड्रॉट प्रोन डिस्ट्रिक्ट वेअर फोकस ॲन्युअली. नेक्स्ट सिक्स्थ, विच बँक टाईप इम्प्लिमेंट द फार्मर लोन वेवर इन महाराष्ट्र. महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफी कोणत्या बँक प्रकारद्वारे लागू केली जाते? तर आन्सर आहे सेकंड, कोऑपरेटिव्ह अँड कमर्शियल बँक, सरकारी व व्यावसायिक बँका. स्टेट बँक अँड कोऑपरेटिव्ह बँक डिस्ट्रीब्यूट द वेव लोन. नेक्स्ट सेवन्थ, वन मेजर इम्पॅक्ट ऑफ जलयुक्त शिवर इज. जलयुक्त शिवर अभियानाचा एक प्रमुख परिणाम काय आहे? तर आन्सर आहे सेकंड, इन्क्रीज इरिगेशन कव्हरेज, सिंचन क्षेत्र वाढले. ठीक आहे. वॉटर कन्झर्वेशन स्ट्रक्चर, इन्क्रीज इरिगेशन फॅसिलिटीज. नेक्स्ट 8, बाळासाहेब ठाकरे फार्मर लोन वेवर स्कीम एनकरेज फार्मर टू. बाळासाहेब ठाकरे शेतकरी कर्जमाफी योजना शेतकऱ्यांना काय करण्यास प्रोत्साहित करते? आन्सर आहे थर्ड, टाइमली रिपेमेंट ऑफ फ्युचर लोन, भविष्यातील कर्ज वेगळे फेडणे. ठीक आहे. द वेवर्स बिल्ड ट्रस्ट इन बँक एनकरेजिंग रिपेमेंट फॉर फ्युचर लोन्स. नेक्स्ट 9th, वी स्कीम फोकस ऑन इम्प्रूव्हिंग वॉटर अवेलेबिलिटी इन विलेजेस. गावांमध्ये पाणी उपलब्धता सुधारण्यासाठी कोणती योजना आहे? आन्सर आहे सेकंड, जलयुक्त शिवर. ठीक आहे. इट कन्स्ट्रक्ट वॉटर कन्झर्वेशन स्ट्रक्चर टू फाइट ड्रॉट. नेक्स्ट 10th, विच महाराष्ट्र स्कीम प्रोव्हाइड कॅश असिस्टंट डायरेक्टली टू फार्मर. महाराष्ट्रातील कोणती योजना शेतकऱ्यांना थेट रोख सहाय्य करते? तर आन्सर आहे सेकंड, मुख्यमंत्री शेतकरी सन्मान योजना. ठीक आहे. प्रोव्हाइड फायनान्शियल असिस्टंट टू स्मॉल अँड मार्जिनल फार्मर. नेक्स्ट 11th, विच इयर वॉज जलयुक्त शिवर लॉन्च. जलयुक्त शिवर अभियान कोणत्या वर्षी सुरू झाले? तर आन्सर आहे सेकंड, 2014. लॉन्च टू कॉम्बॅट रिकरिंग ड्रॉट इन महाराष्ट्र. नेक्स्ट 12th, जलयुक्त शिवर अभियान प्रायमरी टार्गेट विच सेक्टर. जलयुक्त शिवर अभियान मुख्यतः कोणत्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करते? तर आन्सर आहे फर्स्ट, ॲग्रिकल्चर, शेती. वॉटर कन्झर्वेशन बेनिफिट ॲग्रिकल्चर टू रूरल लिव्हलीहूड. नेक्स्ट 13, विच स्कीम एम टू रिड्यूस फार्मर सुसाईड बाय रिलिव्हिंग डेप्ट. शेतकरी आत्महत्येत घट आणण्यासाठी कोणती योजना कर्ज हलके करण्याचे उद्दिष्ट करते? आन्सर आहे सेकंड, बाळासाहेब ठाकरे फार्मर लोन वेवर्स. ठीक आहे. बाय वेविंग क्रॉप लोन फार्मर फायनान्शियल स्टेट इज रिड्यूस. नेक्स्ट 14, विच स्कीम इन्क्लूड कन्स्ट्रक्टिंग प्रिकॉलेशन टँक अँड डिसलेटिंग वॉटर ओल्ड वॉटर बॉडीज. बघा कोणत्या योजनेत पेरफ्लोकेशन टँक तयार करणे आणि जुने पाणीसाठे साफ करणे समाविष्ट आहे? आन्सर आहे सेकंड, जलयुक्त शिवर. धिस इंटरव्हेन्शन हेल्प रिचार्ज ग्राउंड वॉटर. नेक्स्ट 15, विच स्कीम इज डायरेक्टली लिंक टू कोऑपरेटिव्ह अँड कमर्शियल बँक. कोणती योजना थेट सहकारी व व्यावसायिक बँकाशी संबंधित आहे? आन्सर आहे सेकंड, बाळासाहेब ठाकरे फार्मर लोन वेवर. नेक्स्ट 16,
विच स्कीम हॅज इम्प्रूव्ह ग्राउंड वॉटर लेवल इन महाराष्ट्र, महाराष्ट्रातील भूजल पातळीवर सुधारण्याची कोणती योजना उपयुक्त ठरली? आन्सर आहे सेकंड, जलयुक्ती शिवर. ठीक आहे. वॉटर कन्झर्वेशन स्ट्रक्चर हॅव इन्क्रीज ग्राउंड वॉटर रिचार्ज. नेक्स्ट 17, बाळासाहेब ठाकरे फार्मर लोन वेवर स्कीम मेनली टार्गेट लोन फॉर विच पर्पज? बाळासाहेब ठाकरे शेतकरी कर्जमाफी योजना मुख्यतः कोणत्या कर्जासाठी आहे? तर आन्सर आहे सेकंड, क्रॉप कल्टिवेशन, पीक शेती. ठीक आहे. द स्कीम वेव लोन टेकन फॉर क्रॉप प्रोडक्शन. नेक्स्ट 18, जलयुक्त शिवर कॉन्ट्रीब्यूट टू विच सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल? जलयुक्त शिवर कोणत्या टिकाऊ विकास उद्दिष्टात योगदान देते? तर आन्सर आहे फर्स्ट, SDG 6, क्लीन वॉटर अँड सॅनिटायझेशन. दिस प्रोग्राम एन्श्योर वॉटर अवेलेबिलिटी फॉर रुरल कम्युनिटी, स्वच्छ पाणी व स्वच्छता. नेक्स्ट 19, विच स्कीम हॅज कॉन्ट्रीब्युटेड टू रुरल एम्प्लॉयमेंट डायरेक्टली? कोणत्या योजनेमुळे ग्रामीण रोजगारावर अप्रत्यक्ष परिणाम झाला? तर आन्सर आहे फर्स्ट, जलयुक्त शिवर. कन्स्ट्रक्शन ऑफ डॅम अँड बंड्स प्रोव्हाइड टेम्पररी एम्प्लॉयमेंट. नेक्स्ट 20, द मेन इम्पॅक्ट ऑफ बाळासाहेब ठाकरे फार्मर लोन वेवर इज? तर आन्सर आहे, हे माहिती आहे तुम्हाला, रिड्यूस फार्मर डिस्ट्रेस अँड डेब्ट बर्डन. ठीक आहे. तर हे इम्पॉर्टंट स्टेट गव्हर्नमेंटच्या स्कीम आहे जे आपल्याला KDMC एक्झामसाठी इम्पॉर्टंट ठरू शकतात. आता बघा नेक्स्ट आहे पार्ट 5, बँकिंग इन इंडिया. ठीक आहे. तर बँकिंग इन इंडियाची सुद्धा आपण 20 MCQs इथे सॉल्व्ह करूया. आता तर ज्यांनी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नाही केलं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तसंच बघा, राईट टू पब्लिक सर्व्हिस ॲक्टची PDF सुद्धा अवेलेबल आहे, इंग्लिशमध्ये पण आहे आणि मराठीमध्ये सुद्धा अवेलेबल आहे सर्व PDF. ज्यांना पण PDF हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. आता बघा, बँकिंग इन महाराष्ट्रामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, वेअर इज द हेडक्वार्टर ऑफ RBI लोकेटेड? भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कुठे आहे? तर हे सगळ्यांना माहिती आहे आता, मुंबई. ठीक आहे. एस्टॅब्लिश इन 1935. नेक्स्ट सेकंड, कोऑपरेटिव्ह बँक इन महाराष्ट्र मेनली प्रोव्हाइड क्रेडिट टू? महाराष्ट्रातील सरकारी बँका मुख्यतः कोणत्या क्षेत्राला कर्ज पुरवतात? तर आन्सर आहे सेकंड, स्मॉल फार्मर अँड स्मॉल बिझनेसेस, लहान शेतकरी व लहान व्यवसाय. ठीक आहे. कोऑपरेटिव्ह बँक सपोर्ट रुरल अँड अर्बन फायनान्शियल इन्क्लुजन. नेक्स्ट थर्ड, विच सिटी इज नोन ॲज अ इंडियाज फायनान्शियल कॅपिटल होस्टिंग RBI, BSE अँड NSE? कोणते शहर भारतीय वित्त राजधानी म्हणून ओळखले जाते आणि RBI, BSE व NSE येथे आहे? आन्सर आहे सेकंड, मुंबई. मुंबई होस्ट मेजर बँक, RBI, BSE, NSE अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. नेक्स्ट फोर्थ, RBI वॉज एस्टॅब्लिश अंडर विच ॲक्ट? RBI कोणत्या अधिनियमाने स्थापन झाली? आन्सर आहे सेकंड, RBI Act 1934. RBI was established in 1935 under the RBI Act 1934. Next fifth, which of the following is a major cooperative bank in Pune? पुण्यातील प्रमुख सहकारी बँक कोणती आहे? आन्सर आहे फर्स्ट, सहकारी बँक. ठीक आहे. सहकारी बँक पुणे इज नोन ॲज अ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक. ओके. नेक्स्ट सिक्स्थ, बघा काय म्हटलेलं आहे आता 6, कोऑपरेटिव्ह बँक इन महाराष्ट्र प्रोव्हाइड विच टाईप ऑफ लोन? महाराष्ट्रातील सहकारी बँका कोणत्या प्रकारचे कर्ज देतात? आन्सर आहे फर्स्ट, शॉर्ट टर्म अँड मीडियम टर्म क्रॉप लोन, अल्पकालीन व मध्यकालीन पीक कर्ज. फोकस इज ऑन सपोर्टिंग ॲग्रिकल्चर अँड रुरल इकॉनॉमी. ठीक आहे. नेक्स्ट 7, MDCCB स्टँड्स फॉर? MDCCBचा पूर्ण अर्थ काय आहे? तर आन्सर आहे फर्स्ट, महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक, महाराष्ट्र जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. ठीक आहे. इट इज बँक नेटवर्क इन मुंबई डिस्ट्रिक्ट. नेक्स्ट 8, विच सेक्टर बेनिफिट द मोस्ट फ्रॉम कोऑपरेटिव्ह बँक्स इन महाराष्ट्र? महाराष्ट्रातील सहकारी बँकापासून कोणत्या क्षेत्राला सर्वाधिक फायदा होतो? आन्सर आहे सेकंड, ॲग्रिकल्चर, शेती. फार्मर रिसीव्ह शॉर्ट टर्म अँड मीडियम टर्म क्रॉप लोन. नेक्स्ट 9, वन ऑफ द मेन फंक्शन ऑफ RBI इज? RBIचे एक मुख्य कार्य कोणते आहे? तर आन्सर आहे सेकंड, इश्यू करन्सी अँड रेग्युलेट बँक, चलन जारी करणे व बँकेचे नियमन करणे. RBI मॅनेज मॉनिटरी पॉलिसी अँड कंट्रोल बँकिंग ऑपरेशन्स. नेक्स्ट 10th, विच टाईप ऑफ बँक प्रायमरी सर्व ॲज अ रुरल महाराष्ट्र? ठीक आहे.
ग्रामीण महाराष्ट्र मुख्यतः कोणत्या प्रकारच्या बँका सेवा पुरवतात? आन्सर आहे सेकंड, कोऑपरेटिव्ह बँक, सहकारी बँक. ठीक आहे. कोऑपरेटिव्ह बँक फोकस ऑन रूरल क्रेडिट अँड फार्मर. नेक्स्ट 11th, which major city in Maharashtra host RBI currency printing and minting? महाराष्ट्रातील कोणत्या प्रमुख शहरात RBIची चलन छपाई व नाणे घालणे होते? आन्सर आहे सेकंड, मुंबई. RBI currency management operation are headquartered in Mumbai. Next 12th, कोऑपरेटिव्ह बँक इन महाराष्ट्र आर मोस्टली गव्हर्न अंडर. महाराष्ट्रातील सहकारी बँका मुख्यतः कोणत्या कायद्याअंतर्गत नियंत्रित होतात? तर आन्सर आहे सेकंड, बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट अँड कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट. बोथ ॲक्ट रेग्युलेट कोऑपरेटिव्ह बँक्स ऑपरेशन. नेक्स्ट 13, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फंक्शन ऑफ RBI? खालीलपैकी RBIचे कार्य नाही. आन्सर आहे थर्ड, अप्रूव्ह स्टेट बजेट. राज्य अर्थसंकल्प मान्यता देणे. ठीक आहे. कंट्रोल मॉनिटरी पॉलिसी येते, इश्यू करन्सी येते आणि रेग्युलेट बँक येते, पण अप्रूव्ह स्टेट बजेट येत नाही. नेक्स्ट 14, अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आर मेनली लोकेटेड इन विच महाराष्ट्र सिटी? शहरी सहकारी बँका मुख्यतः महाराष्ट्रातील कोणत्या शहरात आहेत? आन्सर आहे सेकंड, पुणे. पुणे हॅज अ स्ट्रॉंग नेटवर्क ऑफ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक. नेक्स्ट 15, RBI कंट्रोल विच ऑफ द फॉलोइंग रेट टू रेग्युलेट मनी सप्लाय? RBI पैशाच्या पुरवठ्याचे नियमन करण्यासाठी खालीलपैकी कोणती दर नियंत्रित करते? आन्सर आहे फर्स्ट, रेपो अँड रिझर्व्ह रेपो रेट. ठीक आहे. रेपो अँड रिझर्व्ह रेपो रेट आर मॉनिटरी पॉलिसी टूल यूज्ड बाय RBI. नेक्स्ट 16, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक प्ले अ मेजर रोल इन. महाराष्ट्रातील सहकारी बँकेची प्रमुख भूमिका कोणत्या क्षेत्रात आहे? आन्सर आहे सेकंड, रूरल डेव्हलपमेंट अँड ॲग्रिकल्चर. ग्रामीण विकास व शेती. ठीक आहे. कोऑपरेटिव्ह बँक फायनान्स रूरल अँड फार्मिंग ॲक्टिव्हिटीज. नेक्स्ट 17, मुंबई होस्ट विच ऑफ द फॉलोइंग मेजर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन? मुंबई कोणत्या प्रमुख आर्थिक संस्थाचे घर आहे? आन्सर आहे फर्स्ट, RBI, BSE, NSE. हे आपण स्टार्टिंगलाच बघितलं होतं. नेक्स्ट 18, विच इज द मेन सोर्स ऑफ रूरल क्रेडिट इन महाराष्ट्र? महाराष्ट्रातील ग्रामीण कर्जाचा मुख्य स्रोत कोणता आहे? आन्सर आहे सेकंड, कोऑपरेटिव्ह बँक. नेक्स्ट 19, विच महाराष्ट्र बँक इज एक्झाम्पल ऑफ डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक? महाराष्ट्रातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उदाहरण कोणती आहे? आन्सर आहे सेकंड, मुंबई डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. ठीक आहे. इज अ लीडिंग डिस्ट्रिक्ट लेवल कोऑपरेटिव्ह बँक इन मुंबई. नेक्स्ट 20, विच सेक्टर डज RBI रेग्युलेट इन महाराष्ट्र? महाराष्ट्रात RBI कोणत्या क्षेत्राचे नियमन करते? तर आन्सर आहे सेकंड, बँकिंग अँड फायनान्स. ठीक आहे. RBI रेग्युलेटेड बँक, NBFC अँड मॉनिटरी पॉलिसी अक्रॉस महाराष्ट्र अँड इंडिया. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट पार्ट आहे आपला पार्ट 6, स्टेट बजेट ट्रेंड्स. ठीक आहे. तर याच्याबद्दल आपण थोडे MCQs कव्हर करूया. तसंच बघा क्लर्क टायपिस्टची मॉक टेस्ट PDF अवेलेबल आहे. इंग्लिश मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये आहे. याच्यामध्ये कंप्लीट मॉक दिलेला आहे. 100 क्वेश्चन्स जे पॅटर्न दिलेला आहे आपल्याला KDMCने त्यानुसार आहे. आन्सर विथ एक्सप्लेनेशन सुद्धा आहे. तर ज्यांना पण प्रॅक्टिस करायची असेल फुल पेपरमध्ये याची PDF घेऊन तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. मीन्स जेणेकरून तुमचे जे क्वेश्चन्स आहेत ते सर्व कव्हर होतील. इंग्लिश, मराठी, GK, टेक्निकल ॲक्ट्स सर्व काही दिलेले आहे. ठीक आहे. बघा आता स्टेट बजेट ट्रेंडचे क्वेश्चन्स बघूया. बघा फर्स्ट आहे, हू रिप्रेझेंट द महाराष्ट्र स्टेट बजेट? महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प कोण सादर करतो? तर आन्सर आहे सेकंड, फायनान्स मिनिस्टर, वित्तमंत्री. द फायनान्स मिनिस्टर प्रेझेंट द ॲन्युअल स्टेट बजेट इन द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. नेक्स्ट सेकंड, रेव्हेन्यू रिसिव्ड इन द स्टेट बजेट इन्क्लूड. राज्य अर्थसंकल्पातील महसूल प्राप्तीमध्ये काय समाविष्ट आहे? तर आन्सर आहे सेकंड, टॅक्स अँड नॉन टॅक्स रेव्हेन्यू. कर व कर विवर्जित महसूल. ठीक आहे. रेव्हेन्यू रिसिव्ड आर अर्न थ्रू टॅक्सेस लाईक GST एक्सरसाइज अँड नॉन टॅक्सेस सोर्स. नेक्स्ट थर्ड, कॅपिटल एक्सपेंडिचर इज द बजेट रेफर्स टू. अर्थसंकल्पीय भांडवली खर्च म्हणजे काय? आन्सर आहे
सेकंड इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट, ठीक आहे, पायाभूत सुविधा व विकास प्रकल्प. कॅपिटल एक्सपेंडिचर इज फॉर लॉंग टर्म असेट्स अँड प्रोजेक्ट्स. नेक्स्ट फोर्थ, फिस्कल डेफिसिट इन महाराष्ट्र बजेट इज मॅनेज थ्रू. महाराष्ट्र अर्थसंकल्प आर्थिक तूट कशी व्यवस्थापित केली जाते? आन्सर आहे सेकंड बॉरोविंग अँड लोन, कर्ज व उधार घेऊन. ठीक आहे, फिस्कल डेफिसिट इज कवर्ड बाय स्टेट डेव्हलपमेंट लोन अँड बॉरोविंग्स. नेक्स्ट फिफ्थ, मेजर एक्सपेंडिचर हेड इन महाराष्ट्र बजेट इन्क्लूड. महाराष्ट्र अर्थसंकल्पनातील प्रमुख खर्च कोणते विभाग कोणते आहेत? आन्सर आहे फर्स्ट एज्युकेशन, हेल्थ, ॲग्रिकल्चर, इन्फ्रास्ट्रक्चर. धिस सेक्टर रिसीव मॅक्झिमम एलोकेशन इन स्टेट बजेट. नेक्स्ट सिक्स्थ, महाराष्ट्र स्टेट बजेट शोज द ट्रेंड ऑफ. महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्पात खालीलपैकी कोणता ट्रेंड दिसतो? आन्सर आहे सेकंड इन्क्रीजिंग रेव्हेन्यू अँड एक्सपेंडिचर. महसूल व खर्च वाढत आहे. ठीक आहे, बोथ रेव्हेन्यू अँड एक्सपेंडिचर हॅव बीन ग्रोईंग ओव्हर रिसेंट इयर्स. नेक्स्ट सेवन्थ, स्टेट डेव्हलपमेंट लोन, ठीक आहे, SDL आर इश्यूड टू मॅनेज. राज्य विकास कर्ज कोणती व्यवस्था करण्यासाठी जाहीर केली जातात? आन्सर आहे सेकंड फिस्कल डेफिसिट, आर्थिक तूटमुळे. ठीक आहे, SDL आर बॉरोड फंड इश्यूड टू कव्हर द फिस्कल डेफिसिट, स्टेट डेव्हलपमेंट लोन. नेक्स्ट 8, महाराष्ट्र बजेट फोकस ऑन डिजिटल इनिशिएटिव्ह अंडर रिसेंट ट्रेंड. महाराष्ट्र अर्थसंकल्पनाच्या अलीकडील ट्रेंडमध्ये डिजिटल उपक्रमावर भर आहे का? आन्सर आहे फर्स्ट यस. डिजिटल महाराष्ट्र अँड स्मार्ट सिटीज आर एम्फासाइज इन रिसेंट बजेट. नेक्स्ट 9th, विच ऑफ द फॉलोइंग इज अ पार्ट ऑफ रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. खालीलपैकी महसूल खर्चात काय समाविष्ट आहे? आन्सर आहे फर्स्ट सॅलरीज ऑफ गव्हर्नमेंट एम्प्लॉई, सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर इज फॉर डे टू डे ऑपरेशन्स. नेक्स्ट 10th, महाराष्ट्र बजेट अलोकेट मेजर फंड फॉर विच सेक्टर इन महाराष्ट्र? ॲग्रिकल्चर. महाराष्ट्र अर्थसंकल्प शेतीमध्ये प्रमुख निधी कोणत्या क्षेत्रासाठी देतो? आन्सर आहे फर्स्ट फार्मर वेलफेअर अँड इरिगेशन, शेतकऱ्यांचे कल्याण व सिंचन. ॲग्रिकल्चर गेट सबसिडीज, इरिगेशन अँड रुरल डेव्हलपमेंट सपोर्ट. नेक्स्ट 11, हू अप्रूव्ह द महाराष्ट्र स्टेट बजेट. महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प कोण मंजूर करतो? आन्सर आहे सेकंड लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, म्हणजे विधानसभे. ठीक आहे, बजेट इज प्रेझेंटेड बाय फायनान्स मिनिस्टर अँड अप्रूव्ड बाय द असेंब्ली. नेक्स्ट 12th, सबसिडीज इन महाराष्ट्र बजेट टिपिकली इन्क्लूड. महाराष्ट्र अंतर्संकल्पातील सबसिडी सामान्यतः काय समाविष्ट आहे? आन्सर आहे फर्स्ट इलेक्ट्रिसिटी, फर्टिलायझर, हेल्थ इन्शुरन्स, वीज, खत, आरोग्य विमा. दिस सपोर्ट फार्मर, लो इन्कम ग्रुप अँड रुरल हाऊसहोल्ड. नेक्स्ट 13, द रेशिओ ऑफ डेप्ट टू GSDP इन महाराष्ट्र इज मॉनिटर अंडर. महाराष्ट्रातील कर्ज ते GSDP प्रमाणचे निरीक्षण कोणाच्या अंतर्गत होते? तर आन्सर आहे फर्स्ट FRBM ॲक्ट, मीन्स फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ॲक्ट, रेग्युलेट डेप्ट सस्टेनेबिलिटी. ओके, काय आहे? फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ॲक्ट. नेक्स्ट 14, विच इज अ रिसेंट ट्रेंड इन महाराष्ट्र बजेट अलोकेशन. महाराष्ट्र अर्थसंकल्पात अलीकडील ट्रेंड काय आहे? आन्सर आहे फर्स्ट फोकस ऑन IT, डिजिटल अँड स्मार्ट सिटीज. IT, डिजिटल व स्मार्ट सिटीवर भर. रिसेंट बजेट एम्फसाइज मॉडर्नायझेशन अँड डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर. नेक्स्ट 15, बॉरोविंग इन महाराष्ट्र बजेट आर क्लासिफाईड अंडर. महाराष्ट्र अर्थसंकल्पातील कर्ज कोणत्या प्रकारात येते? आन्सर आहे सेकंड कॅपिटल रिसिप्ट, भांडवली प्राप्ती. ठीक आहे, बॉरोविंग लोन्स ॲड कन्सिडर्ड कॅपिटल रिसिप्ट. नेक्स्ट 16, महाराष्ट्र बजेट एन्श्योर फायनान्शियल अलोकेशन फॉर विच सेक्टर. ठीक आहे, महाराष्ट्र अर्थसंकल्प सामाजिक क्षेत्रासाठी कोणत्या वित्तीय वाटपाची खात्री करतो? तर आन्सर आहे फर्स्ट एज्युकेशन अँड हेल्थ. ठीक आहे, सोशल वेलफेअर सेक्टर रिसीव सबस्टेन्शियल बजेट अलोकेशन फॉर महाराष्ट्र स्टेट. ओके, नेक्स्ट 17,
विच टाइप ऑफ एक्सपेंडिचर इज डे टू डे गव्हर्नमेंट स्पेंडिंग? दैनिक सरकारी खर्चाला कोणत्या प्रकारचा खर्च म्हणतात? तर आन्सर आहे सेकंड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, महसूल खर्च. सॅलरीज, सबसिडीज अँड ऑपरेशनल कॉस्ट आर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. ओके. नेक्स्ट 18. महाराष्ट्र बजेट ट्रेंड शो इन्क्रीज स्पेंडिंग इन विच इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर? महाराष्ट्र अर्थसंकल्प ट्रेंड पायाभूत सुविधा कोणत्या क्षेत्रात वाढते खर्च दाखवतात? आन्सर आहे फर्स्ट रोड, इरिगेशन, अर्बन डेव्हलपमेंट, रस्ते, सिंचन व शहरी विकास. कॅपिटल एक्सपेंडिचर टार्गेट की इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स. नेक्स्ट 19. रेव्हेन्यू वर्सेस एक्सपेंडिचर कंपॅरिझन इन महाराष्ट्र बजेट शोज. महाराष्ट्रात अर्थसंकल्पातील महसूल व खर्च तुलना काय दाखवते? आन्सर आहे सेकंड एक्सपेंडिचर ग्रेटर दॅन रेव्हेन्यू, खर्च महसुलीपेक्षा जास्त आहे. ओके. नेक्स्ट 20. विच रिसेंट इनिशिएटिव्ह इज एम्फसाइज इन महाराष्ट्र बजेट फॉर रूरल डेव्हलपमेंट? ग्रामीण विकासासाठी महाराष्ट्रात अर्थसंकल्पात अलीकडील कोणत्या उपक्रमावर भर आहे? तर आन्सर आहे फर्स्ट फार्मर वेलफेअर, इरिगेशन अँड रूरल रोड, शेतकरी कल्याण, सिंचन व ग्रामीण रस्ते. ठीक आहे. बजेट प्रायोरिटाइज रूरल डेव्हलपमेंट अँड ॲग्रिकल्चर. तसंच बघा आता नेक्स्ट आहे पार्ट 7 मुंबई स्टॉक एक्सचेंज, BSE अँड NSE बद्दल आपण बघूया थोडं. तसंच बघा अकाउंट ऑडिटर, सिनियर ऑडिटर, तसंच अकाउंट क्लर्कसाठी मॉक टेस्ट सुद्धा अवेलेबल आहे इंग्लिश अँड मराठी लँग्वेज दोन्ही लँग्वेजमध्ये आहे. तर ज्यांना पण PDF हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. 10 दिवसामध्ये तुम्ही 10 मिनिमम प्रॅक्टिस करा जेणेकरून पूर्ण जो पेपर आहे त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करता येईल. तर बघा फर्स्ट क्वेश्चन आहे व्हेन वॉज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज एस्टॅब्लिश? मुंबई शेअर बाजार कोणत्या वर्षी स्थापन झाला? तर आन्सर आहे फर्स्ट 1875. ठीक आहे. इंडियाज एशियाज फर्स्ट स्टॉक एक्सचेंज एस्टॅब्लिश इन 1875. नेक्स्ट सेकंड वेअर इज द हेडक्वार्टर ऑफ NSE लोकेटेड? राष्ट्रीय शेअर बाजारचे मुख्यालय कोठे आहे? आन्सर आहे सेकंड मुंबई. ठीक आहे. नेक्स्ट थर्ड व्हॉट इज द बेंचमार्क इंडेक्स ऑफ BSE? BSEचा निर्देशांक कोणता आहे? आन्सर आहे सेकंड सेन्सेक्स. सेन्सेक्स ट्रॅक 30 मेजर कंपनीज लिस्टेड ऑन BSE. नेक्स्ट फोर्थ NSE बेंचमार्क इंडेक्स इज NSEचा निर्देशांक कोणता आहे? आन्सर आहे सेकंड निफ्टी 50. निफ्टी 50 includes 50 top companies on NSE. Next fifth, which regulatory authority govern both BSE and NSE? BSE आणि NSE दोन्हीवर कोणती नियामक संस्था नियंत्रण ठेवते? तर आन्सर आहे सेकंड सेबी, सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया रेग्युलेट स्टॉक एक्सचेंजेस. ओके. नेक्स्ट 6 BSE प्रायमरी प्रोव्हाइड अ प्लॅटफॉर्म फॉर. BSE मुख्यतः कोणत्या प्रकारच्या व्यवहारासाठी प्लॅटफॉर्म पुरवते? तर आन्सर आहे फर्स्ट इक्विटी, डेप्ट अँड डेरिव्हेटिव्स. BSE अलाउज ट्रेडिंग इन शेअर, बॉन्ड अँड डेरिव्हेटिव्स. ओके. नेक्स्ट 7th NSE इज नोन फॉर विच की फीचर्स? NSE कोणत्या मुख्य वैशिष्ट्यासाठी प्रसिद्ध आहे? आन्सर आहे सेकंड इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग अँड ट्रान्सपरन्सी. ठीक आहे. NSE इंट्रोड्यूस इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग, इंक्रीजिंग इफिशियन्सी अँड ट्रान्सपरन्सी. ठीक आहे. नेक्स्ट 8 सेन्सेक्स ट्रॅक हाऊ मेनी कंपनीज? ठीक आहे. सेन्सेक्स किती कंपन्यांचे निरीक्षण करते? आन्सर आहे सेकंड 30. सेन्सेक्स रिप्रेझेंट द टॉप 30 कंपनीज बाय मार्केट कॅपिटलायझेशन ऑन BSE. ओके. नेक्स्ट 9th निफ्टी 50 इंडेक्स रिप्रेझेंट. निफ्टी 50 निर्देशांक काय दर्शवतो? तर आन्सर आहे सेकंड 50 मेजर कंपनीज. निफ्टी 50 includes 50 largest and most liquid stock on NSE. नेक्स्ट 10th विच सिटी होस्ट बोथ BSE अँड NSE? कोणत्या शहरात BSE आणि NSE दोन्ही आहेत? तर आन्सर आहे सेकंड मुंबई. मुंबई इज इंडियाज फायनान्शियल कॅपिटल होस्टिंग मेजर exchanges. Next 11 BSE is the oldest stock exchange in which continent? BSE कोणत्या खंडातील सर्वात जुना शेअर बाजार आहे? आन्सर आहे सेकंड एशिया. BSE established in 1875 and is the Asia's first stock exchange. Next 12th which type of instrument are traded on NSE? NSE वर कोणत्या प्रकारच्या साधनांची देवाणघेवाण होते? आन्सर आहे फर्स्ट
इक्विटी, डेरिवेटिव अँड कमोडिटीज. ठीक आहे. NSE provide a platform for trading in multiple instruments. Next 13, both BSE and NSE are regulated by SEBI to ensure. BSE आणि NSE दोघी SEBI द्वारे नियमन का केले जातात? तर आन्सर आहे सेकंड, इन्व्हेस्टर प्रोटेक्शन अँड मार्केट ट्रान्सपरन्सी. SEBI ensure fairness, transparency and investor safety. Next 14, BSE इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म इज कॉल्ड. BSE चे इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म काय म्हणतात? तर आन्सर आहे फर्स्ट बोल्ट. मीन्स BSE ऑनलाईन ट्रेडिंग, त्यालाच बोल्ट आपण म्हणतो. इनेबल इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन. नेक्स्ट 15, NSE ट्रेडिंग सिस्टम इज नोन ॲज. NSE चे ट्रेडिंग सिस्टम कोणते आहे? आन्सर आहे सेकंड, नीट, नॅशनल एक्सचेंज फॉर ऑटोमेटेड ट्रेडिंग इज अ NSE इलेक्ट्रॉनिक सिस्टम. Next 16, which exchange was established first. सर्वप्रथम कोणता शेअर बाजार स्थापन झाला? आन्सर आहे सेकंड, BSE. ओके. नेक्स्ट 17, व्हॉट इज द मेन पर्पज ऑफ स्टॉक एक्सचेंजेस. शेअर बाजारचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? आन्सर आहे सेकंड, फॅसिलिटेट ट्रेडिंग अँड कॅपिटल फॉर्मेशन. स्टॉक एक्सचेंजेस हेल्प कंपनीज रेज कॅपिटल अँड अलाउ इन्व्हेस्टर टू ट्रेड शेअर्स. नेक्स्ट 18, बोथ BSE अँड NSE कॉन्ट्रीब्यूट टू. BSE आणि NSE दोन्ही कोणास मदत करतात? तर आन्सर आहे फर्स्ट, इफिशियंट प्राइस डिस्कवरी अँड इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीज. दे एन्श्युअर फेअर प्राइस फॉर सिक्युरिटीज अँड प्रोव्हाइड इन्व्हेस्टमेंट एव्हेन्यूज. नेक्स्ट 19, विच एक्सचेंज इज ओल्डर, BSE और NSE. जुना बाजार कोणता आहे? तर आन्सर आहे फर्स्ट, BSE. नेक्स्ट 20, मुंबई इज कॉल्ड द इंडियाज फायनान्शियल कॅपिटल बिकॉज. मुंबईला भारताची वित्तीय राजधानी का म्हणतात? आन्सर आहे सेकंड, प्रेझेन्स ऑफ BSE, NSE, RBI अँड बँक्स. मुंबई होस्ट मेजर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन अँड मेकिंग इट अ फायनान्शियल हब. ओके. तसंच बघा सर्व PDFs अवेलेबल आहे. ज्यांना PDF हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही तिथनं परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.